नमस्कार मित्रांनो. आज आपण सोसायटीमध्ये राहत असताना वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारक हा सतत त्याच्या फ्लॅटमध्ये काही ना काही आवाज करतो व त्या आवाजामुळे खाली राहणाऱ्या फ्लॅटची रहिवाशांची शांतता भंग होत असते व तक्रार करूनही तो बरेच वेळा ऐकत नसतो. तर यावेळेस काय करता येईल किंवा काय करता येतं हे पाहूया. मित्रांनो, बऱ्याच वेळा वरच्या फ्लॅटमधील रहिवासी सतत मोठमोठ्याने आवाज करतो, फर्निचर हलवतो, रात्री अपरात्री मोठमोठ्याने आवाज येतात. त्यामुळे खाली राहणाऱ्या फ्लॅटमधील रहिवाशांची शांतता भंग पावत असते व वेळोवेळी तक्रार करून सुद्धा ती व्यक्ती काही ऐकत नसते. अशा वेळी खाली राहणारा जो फ्लॅटधारक आहे तो सोसायटीकडे तक्रारी करतो, त्याचाही काही उपयोग होत नाही. मग अशा वेळेस काय करता येतं? तर जर समजा वरील फ्लॅटमधला व्यक्ती हा तक्रार ऐकून सुद्धा, तक्रार करून सुद्धा त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नसेल, तर अशा वेळेस नागरी संवेदना म्हणजे सिव्हिक सेन्स माहिती असणे हे आवश्यक असतं. हे वरच्या फ्लॅटच्या रहिवाशाला माहिती नसेल तर खालचा फ्लॅटच्या रहिवाशाला त्याचा खूप त्रास होत असतो. आता याबाबत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या उपविधी 48(4) मध्ये मॅनेजिंग कमिटी काय पावले उचलू शकते याबाबत नमूद केलेले आहे. तसेच जिग्नेश ठाकूर विरुद्ध दिलीप शहा 2016-6 महाराष्ट्र लॉ जर्नल पान क्रमांक 374 या केसमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सिव्हिक सेन्सच्या संदर्भामध्ये उहापोह केलेला दिसून येतो. यामध्ये हे प्रश्न जास्तीत जास्त तडजोडीने किंवा समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे हा फक्त आणि फक्त तडजोडीने यावरती मार्ग काढू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा सोसायटी कमिटीकडे तक्रार केल्यानंतर जर ती व्यक्ती ऐकत नसेल तर सोसायटीची कमिटी त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर पावले उचलू शकते. हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.